सुरक्षा पाहिजे महिलांना. सरकार झोपलंय का हे? मी तर ह्या गोष्टींच्या आधी याला जबाबदार आमचे गृहमंत्री आहेत आणि सत्तेत आल्यापासून गृहमंत्र्यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी काय केलेलं आहे हे आम्हाला आज कळूनच द्या. आणि 1,500 दिले की महिलांवरची जबाबदारी संपली. हा, असं काही होत नाही. त्यांची तुम्हाला मतं गोड लागतात, मग त्यांना त्यांची सुरक्षेचा हक्क त्यांना पुरवता आला नाही यांना. मग ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे यांच्या या सत्तेत. पोलिसांना आणखी आरोपी सापडत नाही. 24 तास झाले. 8 पथकं सोडलेली आहेत. सापडत नाही का? सरकार त्याला पाठिंबा देते, पोलिसांना सुद्धा तेवढीच मदत करते. सत्ताधारी लोक पोलिसांना पण तेवढीच मदत करत असतील तर आज महिला सुरक्षित नाहीये. आरोपीचं नाव कळलंय, त्याचा फोटो समजला आहे, सगळं समजलं आहे, तरी यांना पोलिसांना विचारल्यावर ते माहिती देतात आम्ही 8 पथकं सोडली. 8 पथक सोडलेली असताना पण हा इसम आपल्याला सापडत नाही म्हणल्यावर सत्ताधारी पक्ष त्यांना पाठिंबा देतोय का हेच कुठंतरी यातनं सिद्ध होतंय. तर हे सगळे जे सत्ताधार हाकेच्या अंतरावर माधुरीताई राहतात. हा, मग आता माधुरीताई झोपल्यात का? हा, मग त्या ताईंचा प्रभाग जवळपास अर्धा जोडलेला आहे स्वारगेटला. मग त्या ताई का नाही आहेत? ताईंकडे नाही. हा, मोहोळ सारख्या आपल्याला मिरवतायत खासदार, मग ते कुठे आहेत? माधुरीताई कुठे आहेत? हा, एवढे सत्ताधारी झोपलेत का आतापर्यंत?